तर दोन भाऊ एकत्र आल्यास कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती. काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल असं संजय राऊतांनी म्हटलंय. भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंच्या शिवसेनेची गाळण उडाली. संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हा निशाणा साधलाय. आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल. आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. तर महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात 0+0 हा शून्यच होतो. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. आता बोलत नाही मी, परत ते मला ते कापावं लागेल. त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे. कोण बोलताय त्यांची नावं बघा ना, ते कोण बोलताय ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी. यांची एकतर सत्ता उलथवून टाकली जाईल सगळ्यात आधी. त्या भीतीतूनही बोलताय.